लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। मार्च महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, लाडक्या ताईंनो त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या ठिकाणी डायरेक्ट आदेश जारी केलेले आहेत। लाडक्या ताईंनो तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत आणि याचे आदेश देखील दिलेले आहेत। काय नेमकी बातमी आहे, काय नेमकं ताई म्हणल्यात, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। लाईव्ह या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आदित्य तटकरे मॅडम लाईव्ह आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय बातमी दिली होती, कधी वितरण होणार आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ज्यांनी काय बोललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटलेले आहेत, कोणत्या ताईला हप्ता जमा झालेला आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। असं समजू नका की रविवारी म्हणजे पैसे येत नाहीयेत, बऱ्याच ताईंना पैसे पण आलेले आहेत, पण तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो खूप आनंद झालाय, खूप आनंद झालाय आणि सगळ्यांना परत एकदा सांगतोय, 3000 रुपये ज्या ताईला काल परवा किंवा आज पैसे जमा होत नाहीत त्यांना उद्या डायरेक्ट 3000 रुपये जमा होणार आहेत। आदेश जारी केलेले आहेत। परत सांगतोय, या ठिकाणी विश्वास तुम्हाला ठेवावाच लागणार आहे, कारण की बघा मी सांगत आहे, आदित्य तटकरे मॅडम सांगत आहेत आणि सगळीकडे ही गोष्ट आता व्हायरल झालेली आहे की तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता उद्या या ठिकाणी उद्या काय आहे माहिती सगळ्यांना, या ठिकाणी बजेट सादर होणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि उद्या या ठिकाणी सोमवार आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात उद्या वाटप होणार आहे लाडक्या ताईंनो। आणि आज बऱ्याच ताईंना 1,500 रुपये येतील, ते फेब्रुवारीचे असतील, पण उद्या लक्षात घ्या, उद्या या ठिकाणी 3000 रुपये तुम्हाला जमा होतील। आज काल आणि परवा या ज्या ताईंना पैसे आले नसतील त्यांना उद्या डायरेक्ट 3000 रुपये जमा होतील आणि ज्या ताईंना 1,500 रुपये आले होते त्यांना उद्या परत 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मोठी बातमी समोर आली। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मंत्री आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी लाईव्ह आहेत। लाईव्ह या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी त्यांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्या सांगणार आहे। त्याचबरोबर सकाळचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल त्यांनी सांगतो त्यांना सगळ्यात फास्ट स्वरूपात आपण सकाळी माहिती दिली होती। या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून लाडक्या ताईंनी आपल्याला माहिती दिली होती की सकाळी तुम्हाला त्या अगोदर ट्विटर दाखवतो काय त्यांनी माहिती दिले, त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मधल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या ताईला जर पैसे भेटले नसतील आताच प्रश्न विचारा, परत तुम्ही म्हणू नका की सर आम्हाला पैसे का येत नाहीत, सगळ्याला पैसे आले आम्हाला का पैसे येत नाहीत, तर काळजी करू नका लाडक्या ताईंनो, सगळ्याला पैसे येणार आहेत, 100% सांगतोय सगळ्याला पैसे येणार आहेत, काळजी करू नका। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला आदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी सांगितलेला आहे। आदिती तटकरे मॅडमच्या या ठिकाणी ट्विटर अकाउंटवर ही माहिती समोर आलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी हा प्रक्रिया म्हणजे योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च पासून चालू झालेली आहे। 7 मार्च पासून चालू झाली आहे, सगळ्याला माहिती ही गोष्ट 7 मार्च पासून म्हणजे एक 2-3 दिवसापासून चालू झालेली आहे। आता बघा त्याच्यानंतर ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये, म्हणजे बघा मी पण तुम्हाला हीच गोष्ट सांगितलं होते 3 ते 4 दिवस अगोदर जाऊन व्हिडिओ बघा, याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं त्यांनी अगोदर 1,500 रुपये द्यायचं ठरवलं होतं आणि नंतर या ठिकाणी मार्च महिन्याचे 1,500 द्यायचे का 2100 द्यायचे हे त्यांचं चालू होतं, पण अर्थसंकल्पामध्ये हे फिक्स झालं की तुम्हाला 3 मार्चलाच ही गोष्ट सांगितली होती की त्यांना काय केलंय, पहिले फेब्रुवारीचं आणि नंतर मार्चचं पुन्हा दोन्ही एकत्र करून त्यांनी काय ठरवलंय की बाबा दोन्ही एकत्र पैसे देणार। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना 1,500 रुपये अगोदर आले, कारण त्याचे डीबीटी पुढे गेले होते, तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं, डीबीटी त्यांना पुढे गेलं होतं, बँकेला पुढे आदेश गेले होते, त्याच्यामुळे 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला पुढे प्रोसेस झाले। पण त्याच्यानंतर त्यांचा एक निर्णय झाला होता 5 मार्चला, बघा तुम्ही 5 मार्चला पण या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 5 मार्च मला त्यांनी काय ठरवलं होतं की बाबा फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे देणार आहोत। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मार्च महिन्याचे पैसे परत विचार केला बऱ्याच लाडक्या ताईंनी की बाबा सर आम्हाला पैसे का नाही येत, त्यांनी सांगितलं की 3,000 रुपये यायला पाहिजे होते पण आम्हाला 1,500 रुपये येत। तर लाडक्या ताईंनो बघा त्यांनी काय केलंय, परत 2 टप्पे तयार केले बघा, पहिले 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे आणि पुढचे 1,500 रुपये तुम्हाला मार्च महिन्याचे, म्हणजे ज्या ताईंना 1,500 रुपये आले आहेत त्यांना आता परत 1,500 रुपये जमा होणार आहेत। बऱ्याच ताईंना जमा पण होत असतील किंवा उद्या मोठ्या स्वरूपात वाटप होणार आहे।
उद्या 10 मार्च आहे आणि 10 मार्च म्हणजे तुम्हाला अर्थसंकल्प सादर होणार आहे, बजेट सादर होणार आहे आणि याच दिवशी तुम्हाला ही गुड न्यूज पण भेटू शकते मोठ्या स्वरूपात तुम्हाला लाडक्या ताईंनो. आणि बघा 12 मार्च पर्यंत हे वितरण असणार आहे, 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत हे वितरण असणार आहे. ज्या ताईंना 7 हप्ते भेटले होते त्यांना हे उद्यापासून 12 मार्च पर्यंत पैसे भेटतील. पण ज्या ताई राहिल्या होत्या की ज्या ताईंना पैसे भेटलेले नाहीयेत किंवा मागचे पण हप्ते कोणाचे पेंडिंग पडले होते, मागचे पण हप्ते आले नव्हते, डिसेंबर असेल, जानेवारी असतील किंवा मागचे पण हप्ते ज्यांचे आले नव्हते त्या तारीखला 15 मार्च पर्यंत, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, 15 मार्च पर्यंत या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. 12 मार्च पर्यंत कुणाला भेटणार आहेत? ज्या ताईंना या ठिकाणी 7 हप्ते पहिले भेटले होते, 1,500 रुपये आतापर्यंत त्यांना काल परवा किंवा आज भेटले आहेत, त्यांना उद्या परत 1,500 रुपये भेटणार आहेत, परवा 1,500 भेटणार आहेत, 12 मार्च पर्यंत 1,500 रुपये भेटणार आहेत, म्हणजे दोन्ही मिळून 3,000 रुपये झाले. आणि 15 मार्च पर्यंत कुणाला भेटणार आहेत? ज्या ताईंना माग फॉर्म पेंडिंग पडले होते, ज्यांना अप्रुव्हल येत नव्हते, ते अप्रुव्हल यायला चालू झालं, तर त्या ताईंचे पैसे 15 मार्च पर्यंत भेटणार आहेत. परत सांगतो, ही प्रक्रिया 15 मार्च पर्यंत चालू होणार आहे. याची तुम्हाला मी पुढे दाखवतो, पण ही पण माहिती दाखवतो. 15 मार्च पर्यंत जे वाढीव ताई आहेत, वाढीव ताईंना 15 मार्च पर्यंत भेटणार आहेत. पण जास्तीत जास्त म्हणजे 2,41,00,000 ताईपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताईंना तर या ठिकाणी 12 मार्च पर्यंत पैसे भेटतील. पण राहिलेले 1-2-3 लाख ताई राहतील समजा, त्या ताईंना या ठिकाणी काय होणार आहे, तुम्हाला 15 मार्च पर्यंत पैसे भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, परत एकदा कन्फ्युजन नको व्हायला म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी 7 मार्च ते 15 मार्च ज्या वाढीव लाभार्थ्यामध्ये जे वाढ झालेली आहे, बघा लक्षात घ्या, लाभार्थ्यामध्ये वाढ जी झालेली आहे, पहिलं बघितलं असेल तुम्ही, जानेवारी महिन्यामध्ये 2,41,00,000 ताईंना पैसे भेटले होते, त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत 2,52,00,000 ताईंना पैसे भेटणार आहेत. म्हणजे हे जे तुमच्या समोर दिसतात 11,00,000 ताई जे आहेत, 11,00,000 ताई, ह्या 11,00,000 ताई तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, ह्या 11,00,000 ताई कोणत्या आहेत? ज्या ताईंना मागच्या हप्ते भेटले नव्हते त्यांना पैसे भेटायला सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालते, ज्या ताईंचे फॉर्म परत सबमिट झाले होते, ज्या ताईंचे KYC बाकी होतं, ज्या ताईंचं DBT बाकी होतं, ज्या ताईंचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस पेंडिंग पडलं होतं, त्यांना अप्रुव्हल यायला नंतर सुरुवात झाली, त्या ताईंचे पैसे आता चालू झाणार आहेत. ते वाढीव ताई असणार आहेत 11,00,000 ताई, आणि या 11,00,000 ताईंना 15 मार्च पर्यंत पैसे भेटणार आहेत. म्हणजे 15 मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी वाट बघायची आहे. 12 मार्च पर्यंत कुणाची वाट बघायची आहे? 12 मार्च पर्यंत ज्यांना ऑलरेडी रेग्युलर हप्ते पडलेत, 7 हप्ते ज्यांना ताईंना पडलेत, त्या ताईंना 12 मार्च पर्यंत हे 12 मार्च पर्यंत कोणते पैसे भेटणार आहेत तुम्हाला? फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे. आणि ज्या ताई मागपासून पेंडिंग मध्ये पडल्या होत्या, ज्या ताईंना पैसे येत नव्हते, त्यांना 15 मार्च पर्यंत पैसे येणार आहेत. लाडक्या ताईंनो, बघा खूप छान स्वरूपाची माहिती आपल्या या चॅनलवर भेटत असते. आणि बऱ्याच ताईंना या ठिकाणी वाटतं की सर तुम्ही एवढं मोठ्या आवाजात बोलायची गरज नाहीये, मोठ्या ओरडू बोलायची गरज नाही, घसा तुमचा खराब होत असेल किंवा मोठ्याने बोलायची गरज नाही, आम्हाला सगळ्याला समजतं, तुम्ही जे तळमळीने आम्हाला शिकवतात ते आम्हाला समजतंय, तळमळीने आम्हाला मार्गदर्शन करतात ते समजतंय, पण एवढ्या मोठ्याने बोलायची गरज नाही. लाडक्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका. बघा तुम्हाला ज्या वेळेस सांगायचं असतं किंवा ज्या गोष्टी आनंदाच्या असतात, ज्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या असतात की बाबा ताईंनो टेन्शन घेऊ नका, त्यावेळेस मला आवाज वाढून बोलावं लागतं. किंवा आनंद ज्यावेळेस होतो ऑटोमॅटिक, बघा ऑटोमॅटिक ते आवाज बाहेर येतो आणि मोठ्या आवाजातून निघतं. आणि तुम्हाला सगळ्यांना बघा, लाडका दादा तुमच्यासाठी बघा तळमळीने सांगत असतो, एकदम तुम्हाला तळमळीने, आपण जे म्हणतो त्या तळमळीने सगळ्या गोष्टी करत असतो. जवळजवळ 7 महिन्यापासून आपण व्हिडिओ घेत आहेत, सगळ्याला माहित असेल, एकदम छान स्वरूपात तुम्हाला मी मार्गदर्शन करत असतो. जर कोणी नवीन ताई आले असतील चॅनलवर, सबस्क्राईब करून ठेवा. आणि लाडक्या ताईनं तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, टेन्शन घ्यायचं बंद करा. ज्या ताईंना पैसे येत नव्हते, 0 रुपये येत होते, त्यांना म्हणजे दमडी पण येत नव्हती, त्यांना पण पैसे यायला सुरू झाले. मी मागो पण सांगतो, 5-6 महिन्यापासून सांगतोय, ताईंनो टेन्शन घेऊ नका. फॉर्म अप्रुव्हल तुम्हाला भेटला असेल, DBT कंप्लीट असेल, 100% तुम्हाला कधी ना कधी पैसे भेटणार. फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑक्टोबर महिन्याच्या ज्या ताई होत्या, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या ताईचे पैसे होते, त्यांना पुढच्या महिन्याचे पैसे भेटतील, त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. पण ज्या ताईंचे जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते, त्यांना लक्षात घ्या पैसे तेव्हापासून जुलै महिन्यापासून पैसे भेटणार आहेत. कारण की त्यांचे फॉर्म त्यावेळेस अप्रुव्हल झालं होतं, पण पैसे काही कारणास्तव येत नव्हते. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही,
बऱ्याच ताईंना तुम्ही बघितलं असेल 13,500 पर्यंत काही त्यांना पैसे आलेले आहेत. तर अशा स्वरूपात बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या स्वरूपात या ठिकाणी 13,500 रुपये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुमच्या समोर दिसते 13,500 रुपयापर्यंत या ठिकाणी भेटणार आहेत. आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगत होतो, आता तुम्हाला सगळ्याला विश्वास बसला असेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम पुराव्यासहित मी दाखवत असतो, कारण आपण या ठिकाणी छान स्वरूपाचं तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. लाडक्या ताईंनो, जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचंय, चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्यावर नक्कीच उत्तर मी देणार आहे. इथेच थांबूया. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाव, जिल्हा आणि किती रुपये आतापर्यंत आले ते सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.